महाशिवरात्रि उत्सव समारोह के शुभ अवसर पर भिवंडी तालुका के भवाली गांव ऐतिहासिक पुरातन प्रसिद्ध श्री गढ़खंडेश्वरी माता मंदिर पर हर वर्ष की तरह इस वर्ष भी महाशिवरात्रि उत्सव का आयोजन जिला परिषद सदस्य थाने रूता गोपीनाथ केने, माजी सरपंच शिवनगर चौधरपाड़ा भगवान रामा केने, हरिभक्त पारायण गोपीनाथ केने, संजय केने तथा केने परिवारों द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर अभिषेक, महाआरती, महापूजा, भजन कीर्तन सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन करते हुए सभी देशवासियों को केने परिवारों ने महाशिवरात्रि उत्सव की शुभकामनाएं दी।
आज महाशिवरात्रीचा पर्व काळ संपूर्ण देशातच नाही तर पूर्ण विश्वामध्ये मोठ्या हर्ष उल्हासामध्ये आणि आनंदामध्ये साजरा केला जात आहे। महाशिवरात्रीच्या निमित्ताने खंडेश्वरी माता मंदिर या ठिकाणी आज महाशिवरात्रीचा पर्व काळ आनंदाने साजरा केला जाते। हा पर्व काळ फार हजारो वर्षापासून इथे साजरा केला जाते आणि त्याच्यामध्ये भरात भर म्हणून थोडी मागच्या काही कालखंडामधून भावाळ्यातून केणे परिवार यांनी त्याची व्यवस्थितपणे नियोजन करून आणि भाविकांना लागणाऱ्या ज्या सुविधा आहेत त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत आणि त्या निमित्ताने किंवा त्या अनुषंगाने एक चांगलं सोय भाविकांची या ठिकाणी केलेली आहे। महाशिवरात्रीच्या पर्व काळामध्ये आजच्या दिवशी आपण जे काही कोणत्या आपल्या आवडीच्या देवाची आपण पूजा करत असू ती पूजा जर आपण पूर्ण मनाने केली तर ती शिवापर्यंत पोहोचेल आणि आपली सर्वांची मनोकामना आज शिवाकडनं पूर्ण केली जाईल। आज महाशिवरात्री निमित्ताने मी आमच्या लोणावळा परिसराच्या वतीने मी समजा पब्लिकला धन्यवाद देतो आणि आमच्या केनेबरोबरचा संपर्क पूर्ण गावातच आमच्या या मंदिराचा हिस्सा आहे आणि त्याच्यामुळे मी बोलतो सर्व हिऱ्याचा हे आहे, त्याच्यामुळे या इथे भाविकांची फुल गर्दी होतो आणि त्याच्याबद्दल जे भाविक आहेत त्यांचं मी त्यांचं अभिनंदन करतो। एवढं बोलून माझे दोन शब्द जय महाराष्ट्र। संत भाविकांना विनम्र भावाने अभिवादन करून आज महाशिवरात्रीचा महापर्वणी दिन आणि या महाशिवरात्रीच्या महापर्वणीच्या दिनाचं औचित्य श्री शिवखंडेश्वरी माता मंदिर आणि काही फार कालातून निर्माण झालेलं हे शिवमंदिर आणि खंडेश्वरी माता मंदिर आणि ह्या मंदिराचं आज 2022 या दिवशी महाशिवरात्रीच्या महापर्वावर पहाटे श्रींचा महाभिषेकाचे मानकरी सन्माननीय हरिभक्त परायण गोपीनाथ रामा केणे सौभाग्यवती लोणार गटाच्या जिल्हा परिषद सदस्य ऋताताई गोपीनाथ केणे, श्री पंढरीनाथ केणे, श्री विजय केणे या परिवाराच्या शुभहस्ते देवांना महाभिषेक झाला आणि त्यानंतर या ठिकाणी भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुलं करण्यात आलं आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी प्रत्येक वर्षी प्रतिसाद भाविकांचा होत असतो आणि गेली अनेक वर्षे या ठिकाणी भाविकांची ये जा होत असताना काही वर्षापूर्वी या ठिकाणी भाविकांची आणि गैरसोय होत असे आणि ती गैरसोय टाळण्याकरता एक खंडेश्वरी मातेच्या आशीर्वादाने या परिसराला या भावाले गावातील आणि केणे परिवारातील गोपीनाथ केणे आणि यांच्या रूपाने आणि या सर्वांना एक भक्त मिळाला आणि त्या गोपीनाथ दादांच्या सारख्या भाविकाने या खंडेश्वरी गडावर चांगल्या प्रकारचं सुशोभीकरण करून येणाऱ्या भाविकांची सावलीची व्यवस्था असेल, बसण्याची व्यवस्था असेल, चहा पाण्याची फराराची व्यवस्था असेल, नवे गेले 8-10 दिवस या कार्यक्रमामध्ये आणि ते हिरिरीने भाग घेऊन चांगल्या प्रकारे हा सण साजरा उत्सवामध्ये व्हावा ही काळजी परिपूर्णपणे घेत असताना वास्तविक या लोणार गटाच्या जिल्हा परिषद सदस्य त्यांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे की नवे या महाराष्ट्र राज्यामध्ये त्यांच्यासारख्या जिल्हा परिषद सदस्य माझ्या नजरेसमोर तरी नाहीत असं काही म्हणायला काही हरकत नाही। कारण का या ठिकाणी गेली नवरात्र उत्सवामध्ये सुद्धा 10 दिवस या ठिकाणी येऊन कार्यरत राहून सेवा करत असतात। नवरात्र असेल मध्ये एक आणि उत्सव होतो की तो उत्सव म्हणजे या ठिकाणी गणपतीची स्थापना केलेला आणि तो प्राणप्रतिष्ठा उत्सव जेणे अनेक दिवस आणि रोजच या खंडेश्वरी मातेगडावर येऊन आपल्या स्वतःच्या खर्चाने तेल दिवाबत्ती सगळं देवांना कपडे वगैरे सगळी येऊन या ठिकाणी ते सेवा करतात आणि त्या सेवेचा प्रसाद त्यांना भगवान परमात्मा आणि देत असतो आणि म्हणून जीवनामध्ये आपण सुद्धा या देवीने आपल्यावर कृपा करावी त्याकरता आपण सुद्धा देवीच्या कार्यामध्ये सहभागी होऊन सेवा करत राहावी। कारण का आवडे देवासी
जो आवडे सर्वाला तोची आवडे देवाला, किंवा थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. देवाला आपली सेवा आवडत असतो, बाकी काही देवाला आवडत नाही. अशी जीवनामध्ये आपण सेवा करा, नक्की आपलं कोट कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आजच्या शिवमय शुभेच्छा सर्व भाविकांना, सर्व परिसराला आणि या भावाले गावातील सर्व केने परिवाराला देऊन त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि याच ठिकाणी माझ्या सेवेला मी पूर्णविराम देतो. जय हरी. प्रथम आलेल्या सर्व भाविकांना माझ्यातर्फे, माझ्या गावातर्फे, माझ्या परिवारातर्फे सर्वांना शुभेच्छा देतो. आणि अतिशय सुंदर कार्यक्रम हा भावाले परिसरातील आमचे सहकारी यशवंत शेठ केने असतील, भगवान शेठ असतील, बाकी मंडळीची आता काही नावं घेत बसत नाही, सगळ्यांच्या सहकार्याने अतिशय दरवर्षी हा कार्यक्रम खूप आनंदात साजरा होतो. मला तर असं वाटतं की मला जिथून कळायला लागले त्या दिवसापासून, त्या वेळेपासून एकही माझी वारी चुकलेली नाही. दरवर्षी मी इथं पाहिला होतो, दरवर्षी कुठेही न जाता इथं दर्शन घेऊन जातात परिवारासहित. तर असा हा कार्यक्रम अतिशय सुंदर साजरा करतो. आणि यावेळेला मला वाटतं खूपच गर्दी आहे आणि नियोजन पण अतिशय चांगला केलेलं आहे. यांना सर्व कार्यकर्त्यांना मी माझ्या मनापासून धन्यवाद देतो. असंच कार्य आपल्या हातून घडत राहावं. महाशिवरात्रीच्या पर्वकालानिमित्त सर्व भाविक भक्तांना मनापासून धन्यवाद देतो, अभिनंदन करतो की गेले 2 वर्षापासून कोरोनाच्या काल असल्यामुळे या महाशिवरात्रीनिमित्त जरा भाविकांची जरा गर्दी कमी होती. पण यावर्षी कोरोनाचा काल आता महाशंभूच्या आशीर्वादाने तो संपलेला आहे. आणि आता या उत्सव महाशिवरात्रीचा आज खंडेश्वरी मातेच्या मंदिरामध्ये मोठ्या भाविक भक्तांनी चालू आहे. तसेच या खंडेश्वरी मातेच्या संपूर्ण भावाला केने परिवार या जी शोषभिषेक करून सर्व भाविकांना पाण्याची व्यवस्था, नाश्त्याची व्यवस्था व सर्व काही व्यवस्था व्यवस्थित नियोजन पद्धतीने केलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि इथे मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाशिवरात्रीच्या निमित्ताने सर्व शिवभक्तांना माझ्याकडून आणि गावाकडून आणि केने परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने खंडेश्वरी मंदिर, आता माझं वय आहे 74 वर्षे. आम्ही लहानपणी त्याचा आता जगात असा मी दक्षिण भारत फिरलो, पण अशा पद्धतीचं मंदिर कुठे अजून दिसला नाही. तर आम्ही आमच्या वडिलांना विचारतो, बाबा हा मंदिर कोणी बांधला, कसा बांधला, ते आम्हाला सुद्धा माहिती नाही. पण पूर्वी असं सांगत हा मंदिर पांडवांनी बांधलेला आहे. पांडवांच्या परिसरामध्ये जी बोटं वगैरे दिसतात ती पांडवावी इथून ती माती जशी दगडातून आपण माती म्हणतो, ते दगड काढून लोणावळा शिवमंदिर ते बनवला असं आमच्या वडिलांनी आम्हाला माहिती साधारण दिलेली आहे. तर त्या काळापासून आजपर्यंत खंडेश्वर मंदिरावर एवढ्या परिस्थिती अलॉट गर्दी होतं. कारण 2 वर्ष कोरोना सावटा असल्या कारणाने परिस्थिती जरा खालावली होती. पण त्या 2 वर्षाचा भरपाई यंदामध्ये त्याच्या डबल पद्धतीने आज पब्लिक इथे दिसून येतो. त्यांचा चांगला सन्मान केला जातो, सर्वांना नाश्त्याची व्यवस्था केली जातो. अशीच त्यांना सद्बुद्धी देऊन अशीच त्यांचे कार्यकर्ते राहो. सर्वांना पहिले प्रथम सर्वांना जय हरी. माझा आज इथे महाशिवरात्रीच्या महापर्वावर आज मी जिल्हा परिषद सदस्य ऋता गोपीनाथ केणे, जिल्हा परिषद सदस्य ठाणे, सर्वांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देते. आज इथे रात्री 12 वाजल्यापासून सर्व भाविक कोणी कुंड, इथे पाण्याचा कुंड आहे त्या कुंडावर स्नान करून देवांचं दर्शन घेतात. शिवलिंगाचं आणि देवीचे, गणपतीचे, तसेच सर्व देवांचे दर्शन घेऊन भक्तजण इथून जातात. तर सकाळी 2 वाजता अभिषेक झाला. अभिषेक देवांना झाला तेव्हा पासूनच गर्दी इथे भरपूर झालेली आहे. आता जवळजवळ 5-6 हजाराच्या वरती ते भाविक येऊन गेले. सर्वांना माझी एकच विनंती आहे का हे कोरोना काळात आपली 2 वर्षे अशीच गेलेली आहेत, त्याच्यामुळे आपल्याला काही महाशिवरात्री आपली साजरा मागच्या वर्षी झालेली नाही. तर आता मी देवाचरणी एकच प्रार्थना करतो का ही आपल्या जगावर संकट आलेलं आहे कोरोनाचं, ते दूर व्हावं आणि सर्वांना आयु आरोग्य द्यावे ही देवासमोर प्रार्थना करते. धन्यवाद. आम्ही जिल्हा परिषद असो अगर नसो, आमचं जे कर्तव्य आहे सेवा करण्याचं, ते आम्ही फराराची आणि पंढरनाथ केने यांच्याकडून पाण्याची व्यवस्था झालेली आहे. आणि सर्व भक्तांना चहा, पाणी आणि फराळासाठी खिचडी बनवलेली आहे. सर्व भक्तांनी ते खिचडीचा फराळाचा लाभ घ्यावा अशी मी सर्व भक्तांना विनंती करते.